इशू बाळ अगदी बरोबर बोलतोय. आपले बाबा तर आहेत. अगं प्लीज तू तिला कोण रडवतोय बरं माझ्या बाळाला? हं? कोण रडवतोय? ते दोघं म्हणतात की मला बाबा नाहीये. अरे बापरे, का तुम्ही दोघही हा खोटं का बोलताय आमच्या इशूशी? इशूला तर बाबा आहे. हो मला बाबा आहे. आमचे बाबा आम्हाला रोज गोष्टी सांगतात, हो की नाही इशू? हो सांगतात. इशू बाळा, तुला बघायचंय तुझे बाबा कोण आहेत? दाखवते मी. हा, तुझे बाबा जे तुला रोज गोष्ट सांगतात ते हे आहेत. हे बघ. बघितलंस बाळा, तुला जे बाबा गोष्ट सांगतात ना ते हे आहे. हे आहेत माझे बाबा. हो बाळा, हेच आहेत तुझे बाबा. काय तुम्ही दोघंही माझ्या इशूशी खोटं बोललात? इशू बाळा, खोटं कधीही बोलायचं नाही. ते अजिबात चांगलं नसतं. खूप मोठं पाप असतं, हो की नाही? हो हे पाप असतं. मी करते तुमच्याशी, मी चिडली आहे तुमच्याशी. मी नाही बोलणार. इशू बाळा अशी कट्टी नको घेऊ ना. असं नको म्हणूस ना प्लीज. माझी करते आहे तुझ्याशी. ईशा बेटा, तू गुड गर्ल आहेस की नाही? पण तू गुड बॉय नाही आहेस. पण आधी का नाही सांगितलं मला की तूच माझा बाबा आहेस? अगं ईशा, मी करते आहे तुझ्याशी आणि तुझ्याशी पण. इशू अगं, आम्ही असं का केलं तुला आत्ता नाही करणार. तुला कसं सांगू? बाळा, आपण जाऊया का इकडून? हा, सगळे आपल्याशी खोटं बोलतात, आपल्याला नको बाबा पण. आपण इकडनं जाऊया. हा, आता तुला कळलं ना तुझी मम्मा कोण आहे आणि तुझे बाबा कोण आहेत ते? हो की नाही? हो, जाऊया आपण. जाऊया. हा, माझं इशू बाळ. आणि बाबा लवकर या. हा, आमच्या इशूला आवडतं ना तुमच्याशी बोलायला, तुमच्या गोष्टी ऐकायला. लवकर या. गेली ती आता कायम. मानसी, तिचीच होती ना ती. गेली तिच्याकडे. असं काही नाहीये. अगं ईशा लहान आहे, तिला कळत नाही. मानसी, कळत नाही मग का गेली तिच्याकडे? तिच्या मनात आता माझ्याविषयी राग आहे. माझ्या जवळ सुद्धा आली नाही ती. तू इतकं मनाला नको लावून घेऊस. हे तात्पुरतं आहे. कशावरून? काय झालं? मला मोनिका दिसली बाहेर आणि तिच्याबरोबर ईशा सुद्धा होती.
सई ईशा गेली तिच्या बरोबर तिच्या घरी. आता नाही येणार ती परत. मानसी शांतो. मी एकटी पडलेच नाही. माझं पिल्लू गेलं तिच्या बरोबर. शांतो मानसी. विक्रांत प्लीज मला सांगता का काय झालं? आमची एक चूक आम्हाला खूप महाग पडली आणि मोनिकाने बरोबर त्याचाच फायदा उचलला. तिने ईशाला पटवलं की खरा बाबा मी आहे आणि मोठी मम्मा हीच तिची खरी मम्मा आहे. आम्ही खोटं बोललोय हे तिने सिद्ध केलं. म्हणून ईशाला आमचा राग आलाय आणि मोनिका बरोबर निघून गेली. ती नाही येणार आता परत. मला याच गोष्टीची भीती होती. ती आता येणार नाही परत कधीच. मानसी तू हे बघ तू इतकं मोडून जाऊ नकोस लगेच. मी तुला प्रॉमिस करतो की मी ईशाला परत आणीन. तुझ्याकडे आणीन मी तिला. ओके धीर धर. त्याची काळजी करू नको. नगरसेवकाची ओळख काढतो मी. आपलं काम असेल ना की सगळेजण लहानपणी आपल्या वर्गात असतात. तू काम काय फक्त सांग. बर गीता, गीता माझे पेपर्स बघितलेस का? कुठे ठेवलेस का? सापडत नाहीये. ठेवलेत मी, आहेत टेबलवर. ठीक आहे. चला आल्या माझ्या फेऱ्या. आता भूक लागली. हलके बाळा नीट चावून चावून खायचं हा. मोठी मम्मा मी चावूनच खाते. ग माझी इशू तर एकदम गुड गर्ल आहे हो की नाही? हो. मम्मा मला हाताने भरवू ना. हाताने का? बरं हा. हा घास कोणाचा? तू सांग बरं कोणाचा? बाबांचा. बाबांचा घास. बरं झालं तुम्ही सगळे आलात. आजपासनं आपण सगळ्यांनी एकत्र ब्रेकफास्ट करायचा. आणि इनफॅक्ट ब्रेकफास्टच नाही तर आपण सगळ्यांनी एकत्र जेवायचं सुद्धा. संपूर्ण फॅमिली एकत्र. काय आपण सगळ्यांनी आता एकत्र येणं फारच गरजेचं आहे. माझ्यासाठी, विक्रांतसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इशूसाठी. हो की नाही इशू? हो चांगली गोष्ट आहे. चला बसा बसा बसा. चला. थँक्यू बाबा. ऍक्च्युली तुमचा सपोर्टच फार महत्वाचा होता. इशू बाळा मॉर्निंग झाली की नाही आपण सगळ्यांना काय म्हणायचं बरं? गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. गुड मॉर्निंग माझे आजोबा. विचार त्यांना कसे आहेत ते. कसे आहात तुम्ही? छान आहे मी.
नो प्रॉब्लेम. नंदोबा आणि तुम्ही माझ्याशी खेळलाच नाही. अरे असं झालं का? चला आता आपण खेळूया. चला 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 चला. विक्रांत, आता हळूहळू आपण सुद्धा एकत्र राहायला हवं. आय मीन तू, मी आणि ईशा. कारण किती झालं तरी ईशा आपली मुलगी आहे आणि आपण एकाच घरात असे वेगवेगळे राहतो हे तिला आवडणार नाही. सो किमान तिच्यासाठी तरी आपल्याला एकत्र राहणं फार गरजेचं आहे. आणि आजपासून ईशा इथेच राहणार आहे. ती तिच्या छोट्या मम्माकडे जाणार नाही. कारण छोटी मम्मा ही खोटी मम्मा आहे आणि मोठी मम्मा हीच खरी मम्मा आहे. हो की नाही बाळा? बाळा बघू, पोटू भरलं का तुमचं? आता तर इशू इकडे राहणार आहे. तो आपण रोज खूप मज्जा करायची. हो की नाही? काय बोलते ही? का असं बोलते? मानसी, गीता काकी, मला विचारा ना, मी सांगते की तुम्हाला. ईशाला काही गोष्टी कळणं ना फारच गरजेचं होतं. ईशाला ही गोष्ट कळलीच पाहिजे की मी तिची खरी मम्मा आहे आणि विक्रांत तिचे खरे बाबा. दिल्लीला कोणीच बाबा नाही. आता इशूला कळलेलं आहे की आपले बाबा कोण आहेत बरं. विक्रांत बाबा. हो की नाही इशू? नानू मामा, तुम्हाला नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? एनिवे, ब्रेकफास्टला सुरुवात करा ना. आमचा तर ब्रेकफास्ट होत आलाय. हो की नाही इशू? मानसीला ऍक्च्युली बरं झालं तुम्ही मानसीचा विषय काढला. मला ते सुद्धा क्लिअर करायचंच होतं. आजपासनं ह्या घरात मानसीबद्दल कोणी काहीही बोलणार नाही. ती काय आहे, तिने काय केलंय ह्याबद्दल कोणीही बोलायचं नाही. ती जे खोटं बोललीये ना ते सावरता सावरता माझी वाट लागली. त्यामुळे आता तिच्याबद्दल कोणीही बोलणार नाही. आता आमच्या ईशाला कळलेलं आहे की आमची मम्मा कोण आहे. मी. हो की नाही? मोठी मम्मा. एक्झॅक्टली. विक्रांत, अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी मला सगळ्यांसमोर सांगायची नव्हती म्हणून मी आत आले. आता अजून काय बोलायचं राहिलंय तुझं? महत्वाचंच राहिलंय. मला अजून पैसे हवेत. त्यात नवीन काय? नवीन फक्त एवढंच आहे की आता माझ्यावर ईशाची सुद्धा जबाबदारी आहे. म्हणून मला जास्त पैसे लागणार. अगं पण तुझा सगळा खर्च मीच करतोय ना. माझ्याकडनंच पैसे घेतेस ना तू? हो, पण ते पैसे मी स्वतःवर खर्च करते ना. आता ईशाची शाळा आहे, तिचं खाणं पिणं, औषधं, खाऊ, या सगळ्याचा खर्च कोण करणार आहे? आणि तू बाबा आहेस ना तिचा. वी आर अ फॅमिली नाव, राईट? हे बघ, माझ्या अंदाजाने मला 20 ते 25 हजार तर नक्की लागणार आहेत. कदाचित जास्त लागतील. समजा लागले तर मी तुला कळवेनच. तुझ्याकडे आहेत का आता तेवढे पैसे? नाही म्हणजे नसतील आता तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये.
तू ATM मधनं काढ किंवा माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर कर. दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. मोठी मम्मा. आले बाळा. ईशा पण ना मोठी मम्मा शिवाय 1 सेकंदही राहू शकत नाही म्हणजे. तुला हाक मारली तिने? हा, तुला? हो, मारली मला हाक. ऐकू नाही आली तुला? ठीक आहे म्हणा, तुला का ऐकू येईल तिची हाक? पण मला सतत तिची हाक ऐकू येते. तुला माहितीये का? तूच म्हणालास ना त्या दिवशी मातृप्रेम जागं झालंय म्हणून. माझ्यातलं मातृप्रेम जागं झालंय. एनिवेज आय विल गो नाउ. ईशा माझी वाट बघत असते. आले बाळा. गुड मॉर्निंग इशू पिल्लू. इशू पिल्लू. मानसी, आठवण येते ना? आठवण? अगं मला काय होतंय माझं मलाच कळत नाहीये. माझ्यातला एक भाग हरवल्यासारखं वाटतंय मला. मी पूर्णच नाहीये. मी काहीतरी तुटलंय असं वाटतंय. काय काहीच कळत नाहीये ग. तुला स्ट्रॉंग व्हावं लागेल मानसी, थोडंसं. नाही शक्य सई. मला स्ट्रॉंग नाही होता येणार. इशूच्या बाबतीत नाही शक्य. अगं माझा दिवस तिच्याशिवाय सुरूच होऊ शकत नाही. काय करू सई? ती धर थोडासा. गेली 3 वर्ष मी तिला तळहातावरच्या फोडासारखं जपलंय. तिला हवं नको ते सगळं माझ्या परीने पाहिलं मी. ते लाड केले, जीवापाड प्रेम केलं ग. अशी कशी निघून गेली ती? फक्त एक गैरसमज पुरेसा झाला? नाही ग, तिने तसं नाही केलंय मानसी. तिला कुठे इतकं कळतंय? मग कशी सोडून गेली ती मला? मान्य आहे माझं चुकलं, विक्रांतचंही चुकलं. तिच्या आनंदासाठीच पण खोटं बोललो आम्ही, मान्य आहे चुकलंय. पण त्या चुकीची एवढी मोठी शिक्षा? नाही ग, तिने शिक्षा नाही दिलीये तुला. मी तर म्हणेन की तिला सुद्धा शिक्षाच आहे तुझ्याशिवाय राहण्याची. फक्त तिला ते कळण्याइतकी ती मोठी नाहीये. ती तुला कधीच शिक्षा नाही करणार. तिचं प्रेम आहे तुझ्यावर. खरं आहे तुझं. ही शिक्षा नाहीये, हा सूड आहे. माझ्या बहिणीने घेतलेला सूड. माझ्या पिल्लूला तोडलं ग तिने माझ्यापासून. निष्पाप ते पिल्लू गेलं तिच्या मागे मागे. काय करत असेल ते? तिला नीट उठवलं असेल ना ताईने? उठवला तिला जवळ घेतलं असेल का मी घेते तसं? ती घाबरली असेल का त्या घरात? डोळे उघडल्यावर तिला काय वाटलं असेल? ईशा, मला तिच्याशी बोलायचंय. मला आत्ता बोलायचंय तिच्याशी. फोन करणार आहेस का तिला? हो, मी करते फोन. काहीही होऊ दे, तिच्याशी बोलल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तिच्याशिवाय माझा दिवसच सुरू होणार नाही ग. त्याशिवाय मला श्वास सुद्धा घेता येणार नाही. मानसी, कंट्रोल योरसेल्फ.